श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नद्यात स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमानाला गुरु मानून पूजन केले जाते. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरात अजिबात खाऊ नका ही एक भाजी. जर कळत नकळत या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल, ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबीही येऊ शकते. 99% लोक पौर्णिमेच्या दिवशी करतात ही एक चूक, ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना, समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या, त्याचबरोबर ती कोणती भाजी आहे जी चुकूनही आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खायची नाही आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:15 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला तुळशी मातेची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे. यामुळे मागील जन्मातील पापापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. तसेच आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आवर्जून व्रत हे ठेवलं जातं. पण तुम्ही जर व्रत नाही करणार असतील तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कोणत्याही प्रकारच्या मांस, मच्छी, मटणचं सेवन हे करायचं नाही आहे. जर कळत नकळत आपल्या घरामध्ये कोणत्याही सदस्याने या दिवशी मांसाहार केला किंवा तामसी पदार्थाचं सेवन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होते आणि आपल्या घरातून काढता पाय करून निघून जाते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. त्याचबरोबर या दिवशी तिळाचं सेवन करायचं नाही आहे किंवा तिळापासून बनलेले कोणत्याही पदार्थाचं सुद्धा आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे. जर आपण स्वयंपाक बनवणार असतील तर स्वयंपाकामध्ये आपल्याला तिळाचं तेलसुद्धा वापरायचं नाही आहे. या दिवशी तीळ खाणं संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला दह्याचं सेवन हे करायचं नाही. जर आपल्याकडनं कळत नकळत दह्याचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानीही होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपल्याला आरोग्याबाबत काही समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात.
तसेच पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही भोपळ्याचं सेवन हे करायचं नाही आहे, म्हणजेच भोपळा आपल्याला घरी आणायचा सुद्धा नाही आहे, तसेच तो कापायचा सुद्धा नाही आहे आणि आपल्याला त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे. पौर्णिमेच्या दिवशी ज्या लाल रंगाच्या भाज्या असतात, जसं की कांदा आहे, टोमॅटो आहे, बीट आहे, गाजर आहे, या भाज्यांचं सेवनसुद्धा चुकूनही करायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं सेवनसुद्धा करायचं नाही, कारण वांगं हे तामसी पदार्थामध्ये येतं. आता तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर व्रत ठेवणार असतील तर चुकूनही या दिवशी तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे, किंवा फणसापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा सेवन हे करायचं नाही, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तर या तर काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही आवर्जून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सेवन करायचे नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्यात. या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचं भांडण होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. आपल्याकडनं इतरांना त्राससुद्धा द्यायचा नाही, कोणत्याही व्यक्तीचा अनादरसुद्धा आपल्याला करायचा नाही आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला विशेष स्वच्छताची काळजीही घ्यायची आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. तसेच तुळशी ही श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे, म्हणून पौर्णिमेला कधीही तुळशीची पानं तोडू नका. हे अशुभ आणि तुळशीचा अपमान केल्यासारखं म्हटलं जातं. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होऊ शकते. तसेच शास्त्रानुसार पौर्णिमेला केस धुणे किंवा कापणे अशुभ आहे, त्यामुळे पैशाचं नुकसान होऊ शकतं आणि घरात गरिबी येऊ शकते. हे पुरुष, विवाहित महिला आणि अविवाहित महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. धार्मिक मान्यतानुसार जिथे साफसफाई असते तिथे माता लक्ष्मी आगमन करते, पण सूर्योदयानंतर किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मी कोपित होते. तसेच पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका. तुळशीची पानं भगवान विष्णूंना प्रिय आहेत, परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही. माता लक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण केल्याने तुमच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांशी वाद घातला, त्यांचा अपमान केला तर चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते. तर या काही चुका आहेत. त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खायच्या नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या चुका किंवा या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या रुष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.